ऐका ना, मला सांगा, तुमची पण अशी चिडचिड होते का हो कधी कधी? कळतच नाही आजूबाजूला काय चाललंय, आपण कुठे आहोत, किंवा नक्की कशावर चिडचिड होते हे कळत नाही आपल्याला. म्हणजे आपलीच मुलं असतात पण त्यांचा पण त्रास होतो, आपल्या नवऱ्यावर आपलं खूप प्रेम असतो पण तो काही बोलला तरी लगेच मनाला लागतं, आपल्याच घरातली लोक असतात पण असं वाटतं की बास नको, मुझे अपने घर जाना है. असं होतं ना. प्रत्येकाचंच होतं हो असं. बरेच वेळेला घरातली टेन्शन, ऑफिसची टेन्शन, मॅनेज करणं अनेक गोष्टी, या सगळ्यामध्ये आपण एक मॅच्युअर झालोय किंवा प्रौढ झालोय. यामध्ये एक गोष्ट काय बिघडते माहितीये का तुम्हाला? आपण व्यक्त व्हायला विसरतो. आपण व्यक्तच होत नाही. बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या मनातच ठेवतो. असं बोलून चालणार नाही, तसं बोलून चालणार नाही. लहानपणीची जी निरागसता असते ना, तीच आपल्यामधनं निघून जाते. आणि मग या सगळ्या गोष्टी अशा 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 मनात साठून एक दिवशी त्याचा असा, आणि काय होतं, आपल्या प्रेमाच्याच लोकांबद्दल, आपल्या जवळच्याच लोकांवर आपला सगळा राग निघतो. एवढ्यावरच हे थांबत नाही हा. त्याच्या पुढे पुढचे 4 दिवस आपण ह्याच्यासाठी डोक्याला असे हात लावून बसतो की आपण अरे का चिडलो, आपल्याला का राग आला. हे सगळं खूप नॉर्मल आहे आणि हे सगळं प्रत्येक मोठ्या किंवा मॅच्युअर्ड प्रौढ व्यक्तीबरोबर हे होतच असतं. मग ह्याच्यावर उपाय काय? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपलं मन अशांत करतात, ह्याच्यासाठी काही उपाय असू शकतो का? अरे टेंशन नहीं लेने का, आपण आहे ना. तर नक्की आहे. आणि हा उपाय इतका सोपा आहे की हा उपाय तुम्ही करताय हे कोणालाही कळणार नाही. बरं, 100% गॅरंटी आहे की हा उपाय केल्यानंतर खरंच तुम्हाला खूप शांत वाटेल. आणि ह्याच्यामध्ये कुठली अंधश्रद्धा नाहीये, तर अगदी वैज्ञानिक उपाय आहे. तो काय? याचे 3 उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जे तुम्ही घरच्या घरी अगदी जेव्हा तुम्हाला बेचैन वाटेल तेव्हा पटकन करू शकता आणि त्यांनी तुम्हाला अगदी रिलॅक्स वाटेल. काय उपाय आहेत आणि त्यातला जो मी शेवटचा उपाय सांगणार आहे ना, तो तर इतका सोपा आहे की तुम्ही करत देखील असाल पण तुम्हाला माहिती नाही की हा एक आपली अशांतता घालवण्यावरचा उपाय आहे. या सगळ्या उपायांना म्हटलं जातं आर्ट थेरपी. तर मनाच्या शांततेसाठी करायचा उपाय नंबर 1, कागद पेन्सिल घ्यायची आणि मस्तपैकी स्क्रिबलिंग करायचं, म्हणजे गुंडाळी चित्र. अहो म्हणजे हातात पेन्सिल घेऊन तुम्हाला समोर दिसतंय ना, असं कसंही रेघोट्या मारायच्या. जर तुम्हाला खूप राग असेल तर तुमच्या रेघोट्या अशा दिसतील. मग अशा वेळी पेन्सिल बाजूला ठेवायची आणि ब्ल्यू कलरचं पेन किंवा स्केच पेन घेऊन निळ्या रंगाने अशा रेघोट्या मारायच्या. याच्यामुळे राग शांत व्हायला मदत होते. बरं, तुम्हाला जर अगदी अजून छान उपाय करायचा असेल तर हे जे स्क्रिबल आहे ते अशा प्रकारे करायचं. थांबा मी तुम्हाला दाखवते. पूर्ण पेपर भरून मोठे मोठे आकार पडतील अशा प्रकारे हे गुंडाळी चित्र काढायचं, म्हणजे स्क्रिबलिंग करायचं. आणि मग त्याच्यानंतर 2 पॅटर्न मी तुम्हाला सांगणार आहे. हे पॅटर्न त्याच्यामध्ये तुम्हाला वाटेल तेवढ्या कोणत्याही 10 आकारांमध्ये तुम्ही भरू शकता. कुठले? तर आडव्या रेषा आणि उभ्या रेषा. तर अशा आडव्या रेषा या टोकापासून त्या टोकापर्यंत कुठलाही पार्ट तुम्हाला आवडेल तो घ्या आणि त्याच्यामध्ये अशा आडव्या रेषा द्या. दुसऱ्या पार्ट मध्ये उभ्या रेषा द्या. असं तुम्हाला फक्त याच्यातल्या 10 पार्ट मध्ये करायचंय. बघा याने नक्की फरक पडेल. अजूनही आपण पॅटर्न्स वापरू शकतो वेगवेगळ्या कारणासाठी. हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये आर्ट थेरपी असं टाईप करा, म्हणजे आर्ट थेरपीवरचे अजून जास्त व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. शांततेसाठी करायचा उपाय नंबर 2, भारतातील पूर्वजांच्या आशीर्वादाने भारतामध्ये जवळजवळ 17 ते 18 प्रकारच्या लोककला आहेत. ह्यापैकी कुठलाही प्रकार शिकून तुम्ही तो करू शकता. पण त्यातला सगळ्यात सोपा आणि आपल्या महाराष्ट्रातला प्रकार म्हणजे वारली चित्रकला. वारली चित्रकला बघायला किंवा काढायला खूप सोपी आहे. त्याच्यामध्ये त्रिकोण, गोल, रेषा असे आकार आहेत. त्यामुळे हे काढायला खूप मजा येते. आणि त्याच बरोबरीने याच्यामध्ये खूप वेगवेगळे गोष्टी तुम्ही तयार करू शकता. जसं ढोलकी वाजवणारे आहेत, सण समारंभ करणारे आहेत, गावातली चित्र, घरातल्या काम करणाऱ्या बायका, अशा खूप वेगवेगळ्या स्टोरी तुम्ही एकदा करायला लागलात ना की तुमच्या लक्षात येईल की तुम्ही वारली मध्ये किती छान फॉर्म्स बनवू शकता ते.
बरं, तुम्हाला जर सुरुवात करायची असेल आणि कुठे कोर्स करायचा नसेल तर मी याच्या आधी 2 व्हिडिओ टाकलेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. पण त्यातला हा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये पर्सवर वारली करायला शिकवलं आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी मोर काढायला शिकवलंय. हे दोन्ही व्हिडिओ तर बघाच आणि अजून वारली पेंटिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा आणि अगदी पारंपरिक असा उपाय नंबर 3 म्हणजे रांगोळी. दारासमोर रोज रांगोळी काढत जा. तुम्ही अगदी लहानपणापासून ऐकलं असेल की नाही की दारासमोर रांगोळी काढल्यामुळे आपल्याला अगदी घरामध्ये सुख शांती येते. ही सुख शांती कोणी देव देवता आपल्यासाठी घेऊन येतात. यापेक्षा एक म्हण तुम्हाला माहितीये, घरातली बाई शांत की घर शांत, घरातला पुरुष शांत की घर शांत. अहो मग सोपं आहे, रोज दारासमोर रांगोळी काढा. या रांगोळी काढण्यातनं काय होतं, रांगोळी काढताना आपण कुठलाही वाईट विचार करूच शकत नाही, कारण त्याच्यात आपण छान आकार काढतो ना, फुलं, पानं, गोपद्म, चक्र किंवा अजून काही उपाय असतील ते पण छान फ्रेश. रांगोळीचे रंग देखील फ्रेश असतात. तुम्ही कधी डल कलर मधली रांगोळी बघितलीये का? हा, म्हणजे एक्झिबिशन मध्ये वगैरे असते ती सोडून द्या, की ते प्रदर्शनासाठी असं बॉम्बस्फोट वगैरे पण बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये दाखवल्या जातात. पण सणासुदीला किंवा रोज आपण घरासमोर काढतो रांगोळी, त्याच्यामध्ये कधी तुम्ही निगेटिव्हिटी बघितलीत का? अजिबात नाही. त्यामुळे ती पॉझिटिव्ह रांगोळी काढल्यामुळे आपोआप तुमच्या मनातले देखील निगेटिव्ह विचार निघून जातात. तुम्हाला रांगोळी काढायला मदत हवी असेल ना तर हे व्हिडिओ आहेत, त्याच्या लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या व्हिडिओमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या दाखवल्या आहेत आणि याच्या पुढे देखील मी त्या आणणार आहे. त्यामुळे असं मस्तपैकी मित्रकला चॅनलवर हे वेगवेगळे उपाय तुम्हाला हवे असतील आणि कलेशी मैत्री करायची असेल तर मित्रकला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक तर तुम्ही नक्की कराल, कारण व्हिडिओ आवडलाय. पण त्याचबरोबरीने तुमच्यासारखे तुमच्या मित्रमैत्रिणींना हे प्रॉब्लेम येतच असणार आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर शेअर करायला देखील विसरू नका. दुसऱ्याचं दुःख कमी करण्यासारखं सुख नाही. हा अगदी ह्याच्यात मेन्शन न केलेला चौथा उपाय सांगतो की तुमचा हा व्हिडिओ त्यांच्या उपयोगाला नक्की येईल. त्यामुळे भरपूर जणांबरोबर शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर प्रेम करत राहा. असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.